नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला चार्ट ट्रेडिंग कशी करायची हे सांगतो. परफेक्ट चार्ट ट्रेडिंग मित्रांनो, पहा की तुम्ही या अगोदर अशी चार्ट ट्रेडिंग तुम्हाला कोणीच सांगितलेली पण नसेल. पहा मित्रांनो, मार्केट आज म्हणजे 8 तारखेला कुठे ओपन झालं, तर काल जे मार्केट होतं त्याच्या खाली ओपनिंग झालेली आहे. म्हणजे काल मार्केट 7 तारखेला तुम्ही पाहू शकता की 7 तारखेला मार्केट जे आहे दुपारनंतर एका रेंजमध्ये होतं आणि आज जे ओपन झालेलं आहे ते खाली, कालच्या मार्केटच्या खाली. म्हणजेच मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय आहे, निगेटिव्हिटी आहे. म्हणजेच आपल्याला आज पहिल्यांदा निगेटिव्ह ट्रेंडसाठी विचार करायचा आहे. आणि आता मित्रांनो, तुम्ही पहिली कॅन्डल पहा. ही पहिली कॅन्डल पहा तुम्ही, रेडमध्ये आहे आणि ओपन इथं झालेली आहे. इथं ओपन झालेली आहे आणि तिथून ते 55,785वरून ती एकदम खाली आलेली आहे मित्रांनो, 55,500पर्यंत. आणि तिथून मित्रांनो ती वर गेलेली आहे. 55,500पासून ती काय केलेली आहे, वर गेलेली आहे इथपर्यंत. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ काय आहे की या कॅन्डलवरून तुम्हाला काय समजते की कॅन्डल जी आहे ही वरून सेलर्स आहेत आणि सेलर्सनी खाली ट्राय केल्यानंतर 55,500ला बायर्सनी ट्राय केलेला आहे. म्हणजे 55,500वर बायर्स आहेत हे तुम्हाला मित्रांनो समजते. म्हणजे आता आपल्याला जर कोणताही कॉल किंवा पुट घ्यायचा असेल, ऑप्शनसाठी सांगत आहे मी तुम्हाला, कॉल आणि पुट घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला हे नक्की तुम्हाला माहीत पाहिजे की आता 55,500वर बायर्स आहेत आणि वर 800वर 55,000 जवळपास 800वर म्हणजे इथं सेलर्स आहेत. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल की जेव्हा 55,800वर पोचेल तर तिथं तुम्हाला सेलिंगसाठी विचार करावा लागेल. तिथं पाहावं लागेल सेलिंगचं काही बनतं का. बाईंगसाठी तुम्हाला विचार करायचा नाही आहे, कॉलसाठी तुम्हाला विचार करायचा नाही आहे. कारण कॉल वर त्याला रेजिस्टन्स आहे मित्रांनो, एकदम ते वर जाऊ शकणार नाही. तुम्ही पाहू शकता की हे जे रेंज आहे हे मित्रांनो खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या ते खाली आणि वर गेलं ते तरीसुद्धा मित्रांनो ते कुठपर्यंत जाणार, तर ते जाणार 56,000पर्यंत. 56,900, 950, सॉरी 56,001 पर्यंत त्याच्या खाली 940, 950पर्यंत. तर तुम्हाला टार्गेट मित्रांनो मिळणार नाही. तर त्यासाठी आपल्याला मग जिथपर्यंत या 5 मिनिटच्या कॅन्डलला ती काहीतरी ब्रेक करत नाही किंवा तुम्हाला जेव्हा ते 55,500पर्यंत येईल तर तुम्हाला कॉलसाठी काहीतरी पॅटर्न बनतो का ते पाहावं लागेल. पण बाहेरच तेवढे ॲक्टिव्ह आहेत का मित्रांनो ते पण पाहावं लागेल. ते वर पुश करून राहिले का नाही. तर तुम्ही पहा 55,500पर्यंत मार्केट आलं, त्यांनी तिथून बायर्सने ट्राय केलं पण बाहेरच त्याला खूप वरपर्यंत नेऊ शकलेले नाही आहेत. म्हणजे जवळपास 600-650पर्यंत. तर एवढं तुमचं टार्गेट आहे का, नाही. तर तुम्ही स्कॅल्पिंग वगैरे अशा ह्याच्यामध्ये करू शकता, पण स्कॅल्पिंग मित्रांनो करू नका, ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मग जेव्हा तुम्ही पहा की तसा 55,500पर्यंत मार्केट खूप वेळ थांबलेला आहे. इथून ते बाउन्स करत होतं आणि सेलर्सने त्याला हळूहळू त्याला खाली ट्राय केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्विंग तिथं बनवलेले आहेत. हा एक स्विंग बनवलेले आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो त्याने ब्रेकआउट घेतला. तुम्ही पाहू शकता इथून ते ब्रेकआउट खाली आलं, पण त्याच्यामध्ये काही विशेष मित्रांनो म्हणजे असे एकदम काही मोठे कॅन्डल वगैरे काही बनलेले नाही आहेत. थोडं म्हणजे साईडवेजच मार्केट होतं एक प्रकार आजचं. आणि वर गेलेला इथून त्याने बाउन्स घेतला आणि परत त्या मित्रांनो काय केलेलं आहे की इथं रिटेस्ट केलेली आहे त्यानं एक प्रकारे. म्हणजे इथून परत ते जिथून हे पहिल्यांदा सेल झालेलं होतं इथं अगोदरच्या स्विंगमध्ये तिथंच ते पोचलेलं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन परत सेलिंगसाठी तुम्हाला विचार करायचा आहे. आणि सेल केलं तर पहिलं टार्गेट आपलं मित्रांनो हे होतं, पण हीच एक मोठी कॅन्डल बनली. म्हणजे पहिलं टार्गेट आपलं 55,370 वगैरेच्या आसपास, पण ही कॅन्डल खूप मोठी बनली आणि टार्गेट देऊन दिलं आणि जवळपास तुम्हाला आपल्याला एक राऊंड फिगर लेवल तर खाली जर पाहिली तर 55,200 हे एक आपलं टार्गेट मिळून गेलेलं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर मी सांगितलेलं माहिती जर तुम्हाला समजली असेल तर कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.